हॅलो. आपण हँडमेड ज्वेलरी बनवतो. ती खूप सुंदर आणि रुबाबदार दिसते. पण कधीकधी या ज्वेलरीचा त्रास पण होऊ शकतो. कारण आपण ही ज्वेलरी पूर्ण तारेमध्ये गुंफलेली असते. ह्याच्या पाठीमागे पूर्ण तारा असतात. त्यामुळे या कस्टमरच्या गळ्याला टोचू शकतात. या कशा हाईड करायच्या यासाठी मी आज व्हिडिओ बनवला आहे. तर चला पाहूयात आपण. या तारा टोचू नयेत म्हणून आपल्याला खूप सिंपल गोष्टी वापरून आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. हे स्ट्रीप आपल्याला सहज अवेलेबल होतं. हे B7000चा ग्लू आहे. तो सहज मार्केटमध्ये या ऑनलाईन भेटू शकतो आपल्याला. आणि कैची तर सगळ्यांच्याकडेच असते, तर ती सहज अवेलेबल होऊ शकते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही स्ट्रीप आपण अशी कट करून घेणार आहोत. कारण आपल्याला फक्त छोटे छोटे सर्कल कट करायचे आहेत. कारण आपल्याला फक्त ज्वेलरीच्या तारा हाईड करायच्या आहेत. जास्त पण मोठे सर्कल करायचे नाहीत. कारण आपण जास्त जर मोठे सर्कल केले तर त्याची फिनिशिंग खराब होऊ शकते. त्यामुळे मी व्हिडिओत जसे दाखवले आहेत तसेच छोटे छोटे सर्कल कट करून घ्यायचे. आपल्याला 9 लागतील. कारण आपली ज्वेलरीमध्ये 9 फ्लावर्स आहेत. त्याप्रमाणे आपण असे छोटे छोटे सर्कल कट करून घेऊयात. जे 9 सर्कल आपण कट केलेले आहेत त्यांना आपण ग्लू लावून घेऊया. की थोडा थोडा लावला तरी चालेल. फक्त जस्ट आपल्याला ते पाठीमागं चिटकवायचे आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करून घ्या. एकदमच आपण त्याला ग्लू लावून घेणार आहोत आणि एक एक करून आपण चिटकवणार आहोत. मी जसा व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही एक एक असं करून तुम्ही ज्वेलरीला लावू शकता. हे बघा, एकदम छान आणि सुंदर ते बसतं. त्यामुळे गळ्याला कसलाही त्रास होत नाही, तारा टोचत नाही. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ज्वेलरी बघा खूप छान आणि सुंदर दिसते. त्याचप्रमाणे इयरिंग्सला सुद्धा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तसं बनवू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.